गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर एक अचानक अनएक्सपेक्टेड फॉल आपल्याला काल मार्केटमध्ये पाहायला मिळाला, ज्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. त्याच्यामागचं बेसिकली रिझन आता सगळ्यांनाच समजलेलं आहे की US मध्ये एक ॲक्ट पास करण्यासाठी टाकलेला आहे त्यांनी त्यांच्या संसदेमध्ये, की ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जर प्रेसिडेंट ट्रम्प हे जे आहेत तर हे स्वतः टॅरिफ इम्पोज करू शकतात अप टू 500%, 500% कुणावरती, तर रशियावरती आणि त्याचे जे काही अलाईज आहेत जे त्यांच्याकडनं आपण काय म्हणतो की तेल घेतात, ऑइल घेतात, बाकी काही गोष्टी घेतात, तर त्यांच्यावरती ते टॅरिफ इम्पोज करू शकतात, म्हणजेच भारत आणि चायना यांच्यावरती. तर मग या भीतीमुळे काल मार्केटमध्ये आपल्याला एक अनएक्सपेक्टेड फॉल पाहायला मिळाला, ज्यामध्ये मेजर सेलर्स होते नो डाऊट एफ आयजनं साधारण 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट तेवढंच बाईंग जरी केलेलं असलं तरी त्याचा कुठलाही फायदा आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही आहे. टेक्निकली जर आपण पाहिलं तर मार्केट हे आता थोडंसं कॉशियस झोनमध्ये आलेलं आहे. ओके, 50 डे मूविंग ॲव्हरेज मार्केटनं ब्रेक केलेला आहे आणि त्याच्या खाली काल क्लोजिंग केलेलं आहे. म्हणजेच काय की आपल्याला ही नीजियर्क रिॲक्शन आहे ही जर ॲब्झॉर्ब करायची असेल तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लोजिंग हे 26,000च्या वरती आलं पाहिजे. त्याचं कारण असं की आज वीकली कॅन्डल क्लोज होणार आहे आणि त्यामध्ये शिवाय विकेंड आहे आणि विकेंडमध्ये काही घडामोडी घडू शकतात का, कारण अमेरिकेनं रशियाचा जो टँकर पकडलेला आहे त्या संदर्भामध्ये काही डेव्हलपमेंट होईल का, रशियाकडनं काही हार्श स्टेटमेंट केलं जाईल का, अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर फार काही चांगला सिनेरिओ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. इव्हन आपण US मार्केट जरी पाहिलं काल रात्री तरीसुद्धा आपल्याला ते रेडमध्येच थोडंसं क्लोज दिसतं आहे, परंतु तिथे मार्केट हायर साईडला आहे तेवढं म्हणून काही वाटत नाही आहे. परंतु आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर काल सगळ्यात जास्त फॉल पूर्ण जगातल्या मार्केट्समध्ये आपल्याच मार्केटमध्ये आला होता. निफ्टी ऑलमोस्ट 1% जास्त रेडमध्ये क्लोज आहे आणि साहजिकच आहे मेजर जे काही सेलिंग आहे तर ते हेवीवेट स्टॉकमध्येच झालेलं आहे, लाईक रिलायन्स, HDFC बँक वगैरे वगैरे. त्यामुळे ते FIचं सेलिंग आहे हे लगेचच आपल्याला दिसून येतं. तर मग पाहूयात की पुढे काय होतं ते, परंतु एवढ्या इझिली सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतील असं दिसत नाही आणि हे 500% टॅरिफचं नवीन भूत आल्यामुळे आपली इंडिया USची जी ट्रेड डील आहे तर ती ऑलमोस्ट आता आपण काय म्हणू शकतो की होईल नाही होईल अशाच बेसिसवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आता आपण आज US मार्केट पाहिलं तर US मार्केट कॉशियस असण्यामागचं कारण असं आहे की तिथे नॉन फार्म पेरोल डेटा आज येणार आहे, तर मग त्यासाठी तिथे मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग ऑब्वियस आहे. जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर ग्लोबल मार्केट्स जे आहेत तर ते मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे, काही अप काही डाऊन, परंतु मार्जिनली अप डाऊन आहेत, फार काही कोणी जास्त खाली नाही आहे. म्हणजेच आपण जर ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर ग्लोबल सिनेरिओ आपल्याला फ्लॅट दिसतो, ना डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस ना अप साईडला जाण्याचे चान्सेस. परंतु आपल्या मार्केटमध्ये जो काल फॉल आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे आपल्याकडे नक्की काय परिस्थिती होईल ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. जर आपण कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग पाहिलं तर आता साहजिकच आहे 26,000ला फार जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे, जिथे कालपर्यंत पुट रायटिंग होतं आणि त्यामुळे साहजिकच आहे की 26,000 हा एक हर्डल झाला इटसेल्फ. तो क्रॉस करून वरती जाणं आणि क्लोज करणं हीच सगळ्यात पहिली पायरी आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच म्हटलं की 26,000 हा एक असा लेवल आहे जो क्रॉस करून हायर साईडला ब्रेक करून आज जर क्लोजिंग आलं तर आपण म्हणू शकतो की मार्केट पुन्हा कन्सॉलिडेशन झोनमध्ये जाईल, की ज्याला आपण डाऊन साईडला 26,000, अप साईडला 26,300 ते 500च्या दरम्यानची रेंज पकडू शकतो. परंतु जर आज क्लोज करण्यामध्ये जर मार्केट जर फेल झालं आणि शनिवार रविवारमध्ये जर काही बॅड डेव्हलपमेंट जर घडली तर मग मार्केट आपण खाली येताना पाहू शकतो, की ज्यामध्ये सपोर्ट 25,700 आणि तो जर ब्रेक झाला तर सरळ 25,400चा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. तर एवढं खाली येऊ नये अशीच अपेक्षा आहे. आता रिझल्ट सीझन सुरू झालेला आहे, काही काही कंपन्यांचे रिझल्ट्स यायला सुरुवात झालेत. मेजर कंपन्यांमध्ये सुरुवातीला IT कंपन्यांचे रिझल्ट्स येतील. पाहूयात कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत ते.
जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप अप ओपन होईल, परंतु साहजिकच आहे की त्याला आपण गॅप अपही म्हणू शकत नाही, ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होते. त्यामुळे आज मार्केट ओपनिंगपेक्षा मार्केट क्लोजिंगला जास्त महत्त्व आहे, हे लक्षात असू द्या. तर मग पाहूयात कुठे क्लोजिंग होतं आहे मार्केटचं. परंतु मार्केटमधला सिनॅरिओ काही फार चांगला आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, आणि ट्रम्प काही एवढे इझिली मार्केटला वर जाऊ देतील असंही आपल्याला दिसत नाही आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तोपर्यंत जोपर्यंत मार्केट 25,700 डाऊन साईडला क्लोज करून ब्रेक होत नाही, तोपर्यंत मार्केट बाय ऑन डीपच्या सिनेरिओमध्ये राहणार आहे, हे लक्षात असू द्या. कारण आपण जरी पाहिलं तरीसुद्धा मार्केटमध्ये आपल्याला एक झिगझॅग मुवमेंट जरी पाहायला मिळत असलं ना, तरी मार्केट अजून आपण काय म्हणू शकतो की सरेंडर झालेलं नाही आहे, हे लक्षात असू द्या. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.